20 प्रश्न आणि 20 मिनिटं 15 पेक्षा जास्त जर तुमची उत्तर बरोबर आले तर समजा तुमचा सीटीटीचा पेपर 1 असो किंवा पेपर 2 क्लिअर झाला. ही आपली 2020 ची सिरीज आहे. रोजचा एक व्हिडिओ, रोज 20 मोस्ट इम्पॉर्टंट रिपीटेड क्वेश्चन. त्यामुळे आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. मी पॉकेट गुरु तुमचं स्वागत करतो आपल्या पॉकेट गुरु या युट्यूब चॅनलवर. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपली सीटीटी क्वालिफाय करा. रूल खूप सोपा आहे. प्रत्येक प्रश्न आला की व्हिडिओला पॉज करा, विचार करा, उत्तर द्या आणि नंतर मी जेव्हा एक्सप्लेनेशन करेल तेव्हा तुमचं उत्तर चेक करा आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे का 20 पैकी तुम्हाला किती गुण मिळाले. ठीक आहे, चला सुरू करूया. आजचा पहिला प्रश्न क्रमांक 1, वाचन अक्षमता म्हणजे काय? हा प्रश्न जुलै 2019 च्या पेपरमध्ये आला होता. पर्याय क्रमांक ए डिस्लेक्सिया, पर्याय क्रमांक बी डिस्ग्राफिया, पर्याय क्रमांक सी डिस्कॅल्क्युलिया किंवा पर्याय क्रमांक डी डिस्फोरिया. आता आपण काय करायचंय, आपण व्हिडिओला पॉज करायचंय आणि विचार करून उत्तर मनातल्या मनात ठेवायचंय. आता आपण उत्तराकडे जाऊया. तर बघा, आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए डिस्लेक्सिया. तुम्हाला स्पष्टीकरण पण मी व्यवस्थित दिलेलं आहे की डिस्लेक्सिया हा मेंदूच्या भाषिक प्रक्रिया करणाऱ्या भागाशी संबंधित विशिष्ट अध्ययन अक्षमता आहे. बघा, अक्षमता. यात मुलाची बुद्धिमत्ता सामान्य किंवा जास्त असते, पण अक्षरांचा आवाज ओळखणे, अक्षरे उलटी सुलटी वाचणे, वाचण्याचा वेग कमी असणे या अडचणी येतात. उदाहरणार्थ, इयत्ता 2रीचा विद्यार्थी कमळ हा शब्द मकळ असा वाचतो, पण तो शब्द ऐकून त्याचा अर्थ मात्र अचूक सांगतो. म्हणजे डिस्लेक्सिया हे एक वाचनाची अक्षमता आहे. आपण त्याला जर सांगितलं की चेंडू हा शब्द सांगितला तर त्याला चेंडू काय आहे ते समजेल, पण तो वाचताना त्याला काय वाचेल? चेलू. तो ड ला काय समजेल? ल. म्हणजे त्याला कळेल की चेंडू म्हणजे काय, पण लिहिताना तो चेलू लिहेल. अशा प्रकारे हा पहिला प्रश्न आपला बरोबर होता. आपला स्कोर शेवटी तुम्हाला कमेंट करायचा आहे आणि व्हिडिओ कसा आवडला ते पण सांगायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 2, लेखन अक्षमता म्हणजे काय? पर्याय क्रमांक ए डिस्लेक्सिया, डिस्ग्राफिया, डिस्कॅल्क्युलिया किंवा डिस्फोरिया. तेच पर्याय आहेत, पण आता आपल्याला लेखन अक्षमता ओळखायची आहे. व्हिडिओला पॉज करा आणि उत्तर मनातल्या मनात शोधा. चला ठीक आहे, आपण उत्तराकडे जाऊया. तर बघा, लेखन अक्षमता म्हणजे डिस्ग्राफिया. स्पष्टीकरण तुम्हाला इथे दिले की डिस्ग्राफिया म्हणजे विचार स्पष्ट असूनही हाताने लिहिताना येणारी अडचण. यात अक्षरांचे आकार बिघडणे, ओळीवर न लिहिता येणे, शब्दांमध्ये अवाजवी अंतर ठेवणे आणि लिहिताना हात खूप दुखणे ही लक्षणे दिसतात. उदाहरण, 5वीची मुलगी आहे, निबंध तोंडी छान सांगते, पण लिहिताना शाळा शब्दातील ळ 3 वेळा गिरवते. म्हणजे तिला कधी कधी ती ल गिरवत असेल किंवा अड, तिला असं अड किंवा असड, किंवा त्याच्या मनाला हे पटतच नसेल की मी हा अळ बरोबर लिहिला आहे किंवा समोरच्याला कळेल. त्याच्यामुळे डिस्ग्राफिया म्हणजे लेखन अक्षमता होय. व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, शब्द वाचन लेखन दोष म्हणजे डिस्लेक्सिया कशाशी संबंधित आहे? जुलै 2019 च्या पेपरमध्ये हा आला होता. तर मानसिक अक्षमता, आचरण संबंधी अक्षमता, संख्यात्मक अक्षमता किंवा वाचन अक्षमता. व्हिडिओला पॉज करा, मनातल्या मनात विचार करा, उत्तराकडे जाऊया. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वाचन अक्षमता. स्पष्टीकरण जर बघितलं तर हा मानसिक मंदत्व नाही, तर फक्त भाषेतील ध्वनी प्रक्रिया करण्याचा दोष आहे. मूल गणितात हुशार असू शकतात. म्हणजे हा मानसिक मंदत्व नाहीये, वाचनाची जी अक्षमता आहे. म्हणजे खूप मुलं अशी असतात की त्यांना वाचनाची प्रॉब्लेम असते, वाचन त्यांना करता येत नाही, पण ते गणितामध्ये फार शार्प असतात, संख्या ज्ञानामध्ये अति उच्च लेवलचे असतात. त्याच्यामुळे हे मानसिक मंदत्व नाहीये. पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 4 मध्ये. प्रश्न क्रमांक 4 आहे, पहिल्या इयत्तेच्या भाषा पुस्तकात अगोदर वर्णमाला, 2 अक्षरी शब्द, 3 अक्षरी शब्द आणि नंतर कथा व कविता आहेत. या पुस्तकात कोणता दृष्टिकोन आहे? म्हणजे इयत्ता पहिलेचं जर पुस्तक असेल तर त्याच्यात काय, पहिले वर्णमाला असते, त्याच्यानंतर 2 अक्षरी शब्द असतात, मग 3 अक्षरी शब्द असतात आणि नंतर कथा व कविता असतात. या पुस्तकाचा दृष्टिकोन काय? बॉटम अप पद्धती, टॉप डाऊन पद्धती, अनुशासनात्मक पद्धती की अभ्यासक्रम आधारित पद्धती? काय उत्तर असेल मनात, व्हिडिओला पॉज करून मनात ठेवा. जाऊया उत्तराकडे. तर आपलं उत्तर आहे बॉटम अप पद्धती. आता बॉटम अप पद्धती कशाला म्हणतात की सुरुवातीपासून वरती जायचं. म्हणजे आता डायरेक्ट आपण त्या मुलांना
तीन अक्षरी शब्द किंवा कविता जर आपण त्यांना शिकवायला लागलो तर त्यांना ते कळणार आहे का, त्यांना वाचता येणार आहे का, नाही. तर त्यांना वर्णमालेपासून सुरुवात करावी लागेल. त्यांना अ आ ई क ख ग पासून सुरुवात करावी लागेल. मग शब्द, दोन अक्षरी शब्द जसं की च ल कर असे शब्द शिकवावे लागतील. मग तीन अक्षरी शब्द जसं की अक्षर असे शब्द शिकून मग नंतर कथा कविता तो वाचायला लागेल. त्याच्यामुळे या पद्धतीला काय म्हणतात, बॉटम अप पद्धती, म्हणजे खालून वरती जायचंय आपल्याला. हा आतापर्यंत 4 प्रश्न झालेले आहेत. आपले उत्तर जर 4चे 4 बरोबर असतील तर कमेंटमध्ये यस करा कमेंटमध्ये. नेक्स्ट आपला प्रश्न क्रमांक 5. पहिल्या इयत्तेच्या पुस्तकात सुरुवातीला कविता कथा असणे आणि नंतर वर्णमाला असणे हे कोणत्या पद्धतीवर बेतलेले. पहिलीच्या पुस्तकामध्ये सुरुवातीला कविता कथा आणि नंतर वर्णमाला असं का बरं आहे, कोणत्या पद्धतीवर बेतलेले आहे. तर ऊर्ध्वगामी पद्धती, अधोगामी पद्धती, अनुशासनात्मक पद्धती किंवा अभ्यासक्रमाधिष्ठित पद्धती. पाऊस करा आणि उत्तर शोधून ठेवा. जाऊया उत्तराकडे. तर याला म्हणतात अधोगामी पद्धती, की पूर्णाकडून भागाकडे, म्हणजे NCF 2005 नंतर ही पद्धत आलेली आहे. मूल आधी गोष्टीचा आनंद घेते, मग त्यातून अक्षर शोधते. जसं की जर पहिलेचा मुलगा आहे त्याला आपण काय करूया, एक कविता शिकवू, जसं की पाऊस आला आपण खेळूया. मग समजा मी एक मनाने सांगितले तुम्हाला, मग याने काय होईल, पाऊस म्हणजे कशाला म्हणतो आपण, की आकाशातून पाणी येते, त्याला कळते की पाऊस कशाला म्हणतोय. पाऊस आला आपण खेळूया, त्याला माहिती खेळायचं बाहेर. मग त्याला कळेल की पाऊस, माझ्या कवितेमध्ये पाऊस शब्द होता, मग तो प उ स, जेव्हा नंतर ही वर्णमाला येईल, कुठे नंतर जी ही वर्णमाला येईल तेव्हा त्याला कळेल की अरे आम्हाला जी सरांनी मॅडमने जी कविता शिकवली आहे पाऊस आला, तर त्याच्यामध्ये हे वर्णमालेचे शब्द आले होते. मग असं काही याला कोणती पद्धत म्हणतात, अधोगामी पद्धत म्हणतात. आणि ही NCF 2005 नंतर आलेली आहे. 5 प्रश्न झालेले आहेत. 5 प्रश्नांपैकी किती बरोबर आले ते आपण नक्कीच कमेंटमध्ये सांगायचं आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 6. शिक्षिका मुलांना विशेषण विषयी माहिती देते आणि परिभाषा देण्यास सांगते, ही कोणती पद्धत झाली. उद्गामी पद्धती, निगमनात्मक पद्धती, समग्र शारीरिक प्रतिसाद पद्धती किंवा कृतीत मग्न करण्याची पद्धती. विचार करा, उत्तर काढून ठेवा. जाऊया उत्तराकडे. तर आपलं उत्तर आहे निगमनात्मक पद्धती. स्पष्टीकरण याचं काय आहे, की आधी नियम सांगणे मग उदाहरणे, याला काय म्हणतात, निगमनात्मक पद्धती. आणि याच्या उलट काय असते, की आधी उदाहरणे सांगणे आणि मग नियम सांगणे, याला काय म्हणतात, उद्गामित पद्धती. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक बी आपलं उत्तर इथं बरोबर असणार आहे. 6 प्रश्न झालेले आहेत. 7वा प्रश्न तुमच्या समोर. मस्ट रिपीटेड, आतापर्यंत CTT परीक्षा झालेली आहे, त्याच्यात मस्ट रिपीटेड हे क्वेश्चन्स आहेत. CTT मराठी भाषेसाठी मग तुमचा पेपर 1 असो किंवा पेपर 2 असो. आतापर्यंत पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. खूप सारे व्हिडिओ घेऊन येणार आहे. पेपर तुमचा 100% क्लिअर होणार आहे. कोणत्या पद्धतीत मातृभाषेचा वापर केला जात नाही. जुलै 2019चा प्रश्न आहे. थेट पद्धती, भाषा श्राव्य पद्धती, विसर्जन पद्धती किंवा नैसर्गिक पद्धती. आपल्याला प्रश्न इथं विचारलेला आहे की कोणत्या पद्धती, म्हणजे असं शिकवण्याची कोणती पद्धत आहे की जिथं आपण मातृभाषा वापरत नाही. पॉज करा, उत्तर शोधा, मनात ठेवा. जाऊया उत्तराकडे. तर आपलं उत्तर आहे थेट पद्धती. आता कसं स्पष्टीकरण आहे बघा. वर्गात फक्त लक्ष्य भाषा वापर होतो. ऍपल शिकवताना सफरचंद दाखवणार, सफरचंद म्हणणार नाही. आता तुम्हाला सांगतो मी की जर आपण इंग्रजी मुलांना शिकवतो आहे आणि आपण त्याला सफरचंद दाखवू, म्हणजे सफरचंद आपल्या हातात धरून त्याला दाखवू का बाबा याला काय म्हणतो आपण, मग त्याला डायरेक्ट आपल्याला काय शिकवायचंय, ऍपल, त्याला सफरचंद म्हणायचंय का, बाबा तुला हे जे दिसतंय याला आपण काय म्हणतो, APPLE ऍपल. त्याला मातृभाषा वापरून शिकवायचं नाही की बाबा याला सफरचंद म्हणतात. मग त्याला प्रॉब्लेम काय होईल, त्या मुलाला त्याला हे सफरचंद बी लक्षात ठेवणे, हे मराठी मधलं पण लक्षात ठेवणे आणि APPLE पण लक्षात ठेवणे. मग त्याला आपण शिकवताना डायरेक्ट जर याला ऍपल असं म्हणतात तर हे जसं दाखवलं त्याला तो का म्हणणार APP ऍपल, सफरचंदाकडे तो जाणार नाही. ठीक, याला काय म्हणतात, फक्त थेट पद्धती म्हणतात. पुढचा प्रश्न क्रमांक 8. खेळ आवडला पण तिसऱ्या बाकाला जमले नाही, ही नोंद म्हणजे काय. जुलै 2019चा प्रश्न आहे. खेळ आवडला पण तिसऱ्या बाकाला जमले नाही. आकलन, प्रासंगिक नोंद, विमर्शी विचार किंवा निरीक्षण. उत्तर मला वाटतं उत्तर तुम्ही काढलंच असेल आतापर्यंत. जाऊया उत्तराकडे. तर प्रश्न क्रमांक 8चं उत्तर आहे विमर्शी विचार किंवा स्पष्टीकरण आहे बघा. शिकवल्यानंतर स्वतःच्या अध्यापनावर केलेला विचार याला रिफ्लेक्टिव्ह जनरल म्हणतात. खेळ आवडला पण तिसऱ्या बाकाला जमले नाही, म्हणजे आपण एखादं मुलांना काहीतरी शिकवलं, ठीक आहे, आपण मुलांना समजा गणित शिकवलं, गणिताची आपण त्यांना बेरीज शिकवली, पण 10 पैकी फक्त
8 मुलांना जमलं, 2 मुलांना जमलं नाही. तर हे आपलं विचार आहे, आपलं अनालिसिस आहे. रिफ्लेक्टिव्ह जनरल आपण त्याला म्हणतो की बाबा मी शिकवलं आहे, 10 जणांना शिकवलंय मी, पण त्याच्यापैकी फक्त 8 जणांना जमलंय, 2 जणांना मी प्रयत्न करूनही शिकू शकलो नाही. म्हणजे आपलं स्वतःचं अनालिसिस करणे, याला काय म्हणतात, विमर्शी विचार. व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. पुढे या प्रश्न क्रमांक 9, भाषा अध्ययनात सामाजिक संपर्क महत्वाचा आहे कोणी मांडले? जुलै 2019 चा प्रश्न आहे. चॉम्स्की, पियाजे, व्यगोत्स्की, स्किनर, सगळे इम्पॉर्टंट प्रश्न आहेत. सगळेच्या सगळे हे खूप अति महत्वाचे प्रश्न आहेत. जाऊया उत्तराकडे. तर बघा उत्तर आहे आपला व्यगोत्स्की, पर्याय क्रमांक सी. त्यांचं स्पष्टीकरण असं आहे की मूल समाजातून शिकते, यालाच म्हणतात ZPD ची कल्पना म्हणतात. लक्षात ठेवायचंय, व्यगोत्स्की आणि ZPD ची कल्पना तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. मूल समाजातून शिकते. पुढचा प्रश्न क्रमांक 10, भाषेच्या प्रकृतीबाबत चुकीचे विधान कोणते? डिसेंबर 2018 चा प्रश्न आहे. प्रत्येक भाषेची स्वतःची संरचना असते, भाषेचा संबंध संस्कृतीशी असतो, भाषेचा प्रवास सहजतेकडून गुंतागुंतीकडे असतो किंवा भाषेचा प्रवास संयोगाकडून विश्लेषणाकडे असतो. स्क्रीन पाऊस करा. 10वा प्रश्न आहे, उत्तर शोधून ठेवा. जाऊया उत्तराकडे. पर्याय क्रमांक सी, भाषेचा प्रवास सहजतेकडून गुंतागुंतीकडे असतो. स्पष्टीकरण जर आपण याचं बघितलं तर भाषा काळानुसार सोपी होते. जसं की संस्कृतमध्ये गच्छन्ती हा शब्द आपण वापरतो आणि त्याला हिंदीमध्ये काय म्हणतो आपण, जाता आहे. आतापर्यंत 10 प्रश्न झालेले आहेत. व्हिडिओ कसा वाटतोय ते कमेंटमध्ये करा आणि 10 पैकी स्कोर किती असेल ते असं लिहा. समजा तुमचे 7 उत्तर बरोबर असेल तर असं लिहायचं, 7/10 म्हणजे 10 पैकी 7. ठीक आहे, चल नेक्स्ट. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11, प्राथमिक विद्यार्थ्यांची उच्चारण व श्रवण क्षमता वाढवण्यासाठी काय उपयुक्त आहे? डिसेंबर 2018 चा प्रश्न आहे, पण रिपीट होतो, नंतर पुढच्या परीक्षांमध्ये सुद्धा आलेला आहे. गोष्ट सांगणे व लिहायला लावणे, कविता म्हणणे आणि भाषा प्रयोगशाळेचा वापर करणे, अभिनय व बातम्या वाचन, अभिनय व संभाषण. व्हिडिओ पॉज करा, उत्तर शोधा. जाऊया उत्तराकडे. तर आपलं उत्तर आहे बी, कविता म्हणणे आणि भाषा प्रयोगशाळेचा वापर करणे. स्पष्टीकरण आहे बघा की कवितेत लय असते, लॅबमध्ये स्वतःचा आवाज ऐकून सुधारणा होते. बघा आपण जेव्हा विद्यार्थ्यांचे उच्चारण व श्रवण क्षमता वाढवण्यासाठी काय करायला पाहिजे की त्या मुलांना कविता म्हणायला पाहिजे आणि ते लॅबमध्ये त्यांना रेकॉर्डिंग करून किंवा रेकॉर्डिंग करून त्यांना नंतर ते ऐकवायला पाहिजे की बाबा तू बघ, तू बोलताना जेव्हा बोलत होता तेव्हा तू स्वतः ऐकून बघ किती काय फरक आहे, तू कुठं चुकतोय, तुझे उच्चार कुठं चुकताय. यालाच काय म्हणतो आपण, काय म्हणतो, श्रवण क्षमता वाढवण्यासाठी, उच्चारण वाढवण्यासाठी याचा आपण फायदा भाषा लॅबमध्ये, भाषा प्रयोगशाळेमध्ये करू शकतो. पुढचा प्रश्न क्रमांक 12, विशिष्ट क्षमता असलेल्या मुलांना लेखन सरावासाठी काय आवश्यक आहे? डिसेंबर 2018 चा प्रश्न आहे. विचारांची अस्सलता, प्रतिकात्मक भाषेचा वापर, योग्य शब्दावलीचा वापर किंवा सुंदर अक्षरे. ही PDF जर आपल्याला पाहिजे असेल तर शेवटी ज्या मुलांचा स्कोर 20 पैकी 15 मार्क असेल त्या मुलांनी कमेंट करायचे, त्यांना मी टेलिग्राम चॅनलवर पाठवणार आहे, त्यांना लिंक मी स्वतः पाठवणार आहे या PDF ची. प्रश्न वाचला, प्रश्नाचं उत्तर आहे बघा, विचारांची अस्सलता, पर्याय क्रमांक ए. स्पष्टीकरण, आशय महत्वाचा रूप नाही. म्हणजे आपण शिकवताना मुलांना आशय समजायला पाहिजे, आपण कशा पद्धतीने शिकवतोय ते रूप नाही. ठीक आहे, लेखन सरावासाठी म्हणजे त्या आशय समजायला पाहिजे. पुढचा आहे प्रश्न क्रमांक 13, भाषा शिकवताना व्याकरणाने काय सुधारते? डिसेंबर 2018 चा प्रश्न आहे, परंतु रिपीटेड आहे, वारंवार रिपीट होतो. भाषा शिकवताना व्याकरणाने काय सुधारते? अचूकता, भाषेतील ओघ, संख्या, गणन, साक्षरता. एखादी भाषा आपण जर विद्यार्थ्यांना शिकवतो आहे तर व्याकरणाने त्याच्यावर काय फरक पडतं? 4 ऑप्शन दिलेले आहे, विचार करून ठेवा. जाऊया उत्तराकडे. अचूकता, व्याकरणाने चुका कमी होतात, ओघ सरावाने येतो. व्याकरण जर शिकवले आपण तर अचूकता येते, म्हणजे त्याला वाचताना लिहिताना कळतं की कुठं थांबायचंय, कुठं कॉमा द्यायचा, कुठं फुल स्टॉप द्यायचा, कुठे कोणता शब्द येईल, प्रश्नचिन्ह कुठे येतील, हे सगळं कशामध्ये येतो? व्याकरणामध्ये. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक ए हे आपलं उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 14, भूकंपट्टीने काय नुकसान होतं? डिसेंबर 2018 चा प्रश्न आहे. आता तुम्ही म्हणाल सर तुम्ही डिसेंबर 2018 चे प्रश्न का घेताय? कारण हे रिपीटेड आहे. याच्यानंतरचे प्रश्न पुढच्या सिरीजमध्ये रेग्युलर रोज एक व्हिडिओ येणार आहे तुम्हाला आणि सगळे विषय आपण कमेंट घेणार आहोत आणि तुम्हाला काय अडचण असेल तुम्ही कमेंट करून सांगा, आपण ते पण इथं घेणार आहोत. प्रश्न क्रमांक 14, पर्याय आहेत, बुद्धिमत्ता विकसित होत नाही भूकंपट्टीने, आत्मविश्वास जातो, वर्गापासून दुरावतात, लक्ष लागत नाही. पाऊस करा आणि उत्तर शोधून ठेवा. जाऊया उत्तराकडे. तर बुद्धिमत्ता विकसित होत नाही, न समजता पाठ केल्याने तर्कशक्ती वाढत नाही. आपण फक्त समजत नाही आणि फक्त पाठच करतोय, त्या भूकंपट्टी करतोय, त्याच्यामुळे त्या मुलाला काहीच कळणार नाही. जसं आपण 3 इडियट हा मूवी बघितला होता. 3 इडियट मूवी मधले एक होता रॅन्चो आणि एक होता
चतुर. तर चतुर हा काय करायचा, फक्त घोकंपट्टी करायचा, आणि रॅन्चो फक्त कन्सेप्ट समजून घ्यायचा. मग शेवटी चतुरचा बॉस कोण असतो, रॅन्चो. त्याच्यामुळे घोकंपट्टीचे हे नुकसान होतात की बुद्धिमत्ता विकसित होत नाही. त्याला पाठांतर असतं, पण त्याला ते पाठांतर जे त्याचा काय उपयोग आहे, ते काय कन्सेप्ट आहे ते त्याला माहीत नसतं. पुढचा प्रश्न क्रमांक 15. कोणत्या पद्धतीने शिक्षणाचे तंत्र म्हणतात? कोणत्या पद्धतीला शिक्षणाचे तंत्र म्हणतात? निवड पद्धती, आवड पद्धती, प्रेरणा पद्धती की वरीलपैकी सर्व? स्क्रीन पॉज करा आणि शोधून ठेवा. जाऊया उत्तराकडे. तर वरीलपैकी सर्व ही पूर्ण पद्धत नाही तर एक फक्त छोटी युक्ती आहे. म्हणजे या ज्या सगळ्या तुम्हाला सांगितल्या त्या सर्व पद्धतीमुळे काय होतं, शिक्षणाच्या पद्धतीला त्याचं तंत्र म्हणलेलं आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 16. व्याकरण व्यावहारिक आणि सैद्धांतिक आहे. डॅश डॅश पटते म्हणजे टिंब पटते. तर टिंब मध्ये एक शब्द आहे. पूर्णता, अंशता, पटत नाही, पटतेही नाही. व्याकरण व्यावहारिक आणि सैद्धांतिक आहे. टिंब पटते. तर शब्द आपल्याला शोधायचा आहे. जाऊया उत्तराकडे. तर पूर्ण म्हणजे व्याकरण व्यावहारिक आणि सैद्धांतिक काय, हे काय, पूर्णतः पटते. स्पष्टीकरण बघा. सिद्धांत म्हणजे नियम, व्यवहार म्हणजे रोजचा वापर. ठीक आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 17. न येणाऱ्या भाषेत शिकवले तर काय होते? लक्ष देता येणार नाही, घोकंपट्टीची सवय, लक्ष लागत नाही, वरीलपैकी सर्व. मला असं वाटतं वरीलपैकी सर्व. कारण जर मुलांना मराठी भाषेची मुलं आहेत आणि मी त्यांना इंग्लिशमध्ये सगळं स्पष्टीकरण देतोय तर एक तर त्यांचं लक्ष लागणार नाही, कारण त्यांना भाषा कळत नाहीये. घोकंपट्टीची सवय लागेल, कारण मी जर त्यांना रागवणार आहे की तुम्ही हे करत जा ते करत जा, तर ते काही पण लर्न करतील इंग्लिशचं, ज्याचा त्यांना अर्थ पण कळत नाही, ते त्यांनी पाठांतर करून येतील आणि त्यांचं वर्गामध्ये लक्ष लागणार नाही. तरी आपण उत्तर बघूया. तर वरीलपैकी सर्व, कारण समजत नाही म्हणून मूल फक्त पाठ करतो आणि ज्यालाच आपण काय म्हणतो, घोकंपट्टी म्हणतो. पुढचा प्रश्न क्रमांक 18. छापील मजकूर न वापरता द्वितीय भाषा शिकवण्यासाठी काय योग्य आहे? डिसेंबर 2018चा प्रश्न आहे. नैसर्गिक दृष्टिकोन, भाषा प्रवाह, व्याकरण अनुवाद पद्धती की परिस्थितीजन्य दृष्टिकोन? स्क्रीन पॉज करा, उत्तर काढून ठेवा. तर आपलं उत्तर आहे नैसर्गिक दृष्टिकोन. म्हणजेच ऐकून बोलून शिकणे जसे बाळ शिकते, याला काय म्हणतात, नैसर्गिक दृष्टिकोन. पुढचा प्रश्न, सेकंड लास्ट प्रश्न आहे. सदोष वाचनाची सवय कशामुळे लागते? सदोष वाचण्याची सवय कशामुळे लागते हे आपल्याला प्रश्न इथं दिलाय. तर बहुभाषिकता, द्विभाषिकता, वर्गात गर्दी, मजकुरावर बोट ठेवून वाचन. स्क्रीन पॉज करा, उत्तर काढून ठेवा. जाऊया उत्तराकडे. तर मजकुरावर बोट ठेवून वाचन याच्यामुळे काय होते, सदोष वाचण्याची सवय लागते. बोटामुळे डोळ्यांची गती थांबते. म्हणजे डोळे जे फिरतात आपले कागदावर म्हणजे पानांवर, तर त्यांना लाईन कुठे वरची असेल तर खाली जाते, कधी कधी खालची असेल तर वरती जाते, शब्द चुकतो. म्हणजे लाईन बदलताना जेव्हा एंड झाला, समजा ही लाईन चालू आहे, ठीक आहे, 2 लाईन येतं, हे झालं, इथून आपण एंड करतो, तर कधी कधी इथं एंड केलं तर इथं सुरू केलं आपण, तर काय होतं, ही मधली लाईन राहून जाते. म्हणून जर आपण बोट ठेवून वाचन केलं, इथून पुन्हा इथं बोट ठेवून, तर याच्यामुळे काय होतं, सदोष वाचण्याची सवय लागते. जाऊया शेवटच्या प्रश्नाकडे. भाषेला अभिव्यक्तीचे माध्यम बनवणारा घटक कोणता? प्रसार, संग्रह, विनिमय म्हणजे आदान प्रदान की वरीलपैकी सर्व? स्क्रीन पॉज करा आणि शेवटच्या प्रश्नाचं उत्तर शोधून ठेवा. जाऊया उत्तराकडे. तर विनिमय. भाषा म्हणजे विचारांची देवाणघेवाण, यालाच आपण काय म्हणतो, विनिमय. आणि हाच माध्यम आहे, माध्यम बनवणारा, अभिव्यक्तीचे माध्यम बनवणारा घटक आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपण 20 प्रश्न पूर्ण केले. झाले. तुमचा स्कोर किती आला? 16+ असेल तर तुम्ही सेफ झोन मध्ये आहात. 12 ते 15 असेल तर हा व्हिडिओ एकदा पुन्हा परत बघा, त्याचं रिव्हिजन करा. आणि याची पीडीएफ मी टेलिग्राम चॅनलला टाकणार आहे, तुम्ही कमेंट करा आणि उद्याच्या व्हिडिओसाठी तयार राहा. थँक्यू.